आज मी गरम पोहे करणार आहे. नॅचरल ऑइल्स. तेल शरीराला गरजेचं आहे, पण नॅचरल तेल जास्त गरजेचं आहे. तेलाला पोह्यांना आणि उपम्यांना घरी विचारा तुम्ही तुमच्या खूप जास्त तेल लागतं, कारण पोहे तेल पितात. आज आपण जे बनवणार आहे ते नॅचरल ऑइल बनवणार आहे. बघा कढईमध्ये कढईमध्ये काहीही नाहीये. मी कढईमध्ये जिरं आणि मोहरी हे टाकलेलं. आता हे छान फुटेल. फुटू दे. काही तेलाची गरज आहे का? आपोआप फुटतंय. ते पूर्ण फुटलं. विदाउट ऑइल प्रिपरेशन घ्या बरोबर. बिना ते घालून स्वयंपाक करत म्हणजे मी माझ्या आजीचं बघितलेलं आहे. बरोबर. आणि तेव्हा म्हणायचं की बघ कधी पाणीचं स्वयंपाक की आम्ही पाणी टाकू. हे पहा पोह्यांना आपण टाकणार आहोत त्या सगळ्या भाज्या. मी टाकते आहे सिमला मिरची. त्याच्यानंतर मी घातले आहे बीन्स आणि गाजर. जितक्या तुम्ही भाज्या घालाल ना तितका त्या पोह्यांना चव येते आणि ते फुल न्यूट्रिशन. 5-6 प्रकारच्या भाज्या वेगळ्या खाण्याची गरजच नाही. तुम्हाला याच्यातच मिळेल. 3-4 भाज्यांचं तरी ते सहज सहज. कांदा घातलाय, हिरवी मिरची, कढीपत्ता, मी हे सगळं घातलेलं आहे. त्याच्यानंतर फ्लावर आणि मटार. आपोआप प्रोटीनही गेले आणि जितकी गरज होती तितकंच घातलं. बघू, सी द क्वांटिटी ऑफ पोहा अँड क्वांटिटी ऑफ व्हेजिटेबल्स. व्हॉट डू वी डू? आणि आता हे जे आहे हे आता छान शिजू दे. आपल्याकडे पीनट आणि मटार. कढीपत्ता नाही कढीपत्ता, मिरची. नाही शेंगदाणे. गरज वाटलं तर शेंगदाणे नक्कीच घालू शकतो आपण. आणि आता ह्याला छान शिजू द्यायचंय. ओके. कारण असं वाटलं की बा हे कच्चं राहतंय तर लगेचच पाणी टाकता येतं. पाण्याला काय असा बरं साधंच पाणी घातलं. आणि शेंगदाणा विल बी नॅचरल ऑइल. आपण ऑइल नाही, त्यामुळे दॅट विल बी ओके. आणि हे आता जसं जसं शिजत येईल तिखट घालणार आहे, मीठ आणि याचं आपोआप तेल सुटते. आणि आता याला गरज वाटली तर पाणी टाकता येतं. हे पाहून घ्यायचं की आपण हे शिजलं आहे की नाही. हे तसं शिजलं आहे पण थोडंसं पाणी घालायला टाकायचं. थोडं पाणी डाला. हा, थोडंसं पाणी घातलं कारण थोडी शिजायची. आता याच्यात मी घालणार आहे हळद. पोहा झाला याच्यात घालणार आहे हिंग. नहीं, पर वो भी देख लो कि कैसा. त्याच्यानंतर याच्यात घालणार आहे मीठ. सगळं याच्यातच घालायचं. म्हणजे तुम्ही हिंग थोडी जास्त टाकली. हो, हिंग आम्ही जास्त खातो. हो, ते आलं लक्षात माझ्या. हिंग आम्ही थोडासा जास्त. आम्हाला आमच्या आईने आधीपासून हिंग एवढी नाही. MP मध्ये गेलो होतो ना तेव्हा. मग याच्यात तुम्ही लिंबू पिळा. मी दही घातलं आहे पोह्यांमध्ये. पोह्यांमध्ये दही याच्यासाठी टाकलं की पोहे आतून छान नरम. म्हणजे मग याच्यात मी हे सगळेचे सगळे पोहे डॉक्टर आलापसाठी घेऊन जा, त्यांना दाखवा माधवी मॅडमनी पल्लवी देशपांडे कडून काय शिकलं. आणि आता बाकी काही मस्त. आता छान एकत्र करायचं जसं आपण नेहमी करतो. फर्स्ट क्लास, एकदम मस्त, खूपच ऑसम.
गोळे असतात त्या दिवशी. आणि मग त्याच्यानंतर विचार करा की झोपावंसच वाटतं. खरंच वाटतं की अगदी झोपावंसं वाटतं झोपून घेतो. की चला मला आता थोडा वेळ तरी पुरणपोळी आमटी सगळं खाल्लं तर मग झोपूनच आम्ही आमच्या रेसिपी बुक मध्ये पुरणपोळी देखील नॅचरल शुगरची. अर्थात मला करायला 4 वेळा त्या सगळ्या गोष्टी अचानक डोक्यात आलं की मी अचानक करते, मग ते कधी मग परत करायचं आणि मग जेव्हा ते पूर्ण व्यवस्थित होत तेव्हा नहीं ह्यूज एफर्ट्स लिए ह्यूज. मुझे पता है ना वो कैसा कैसा हम वो रेसिपी भेजते थे, फिर हमारा संडे अपलोड रहता था, फिर मैं रात को बैठ के एडिट करती थी, फिर उसमें हमारा